नमस्कार. श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. आपण या ठिकाणी शेतीपूरक व्यवसायानिमित्त दुग्ध व्यवसाय श्री गणेश तांडा भोकर या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याशी आलेलो आहोत. त्यानिमित्त हे सर्व आमचे शाहू विद्यार्थी व शिक्षकवृंद या ठिकाणी या दादाला आपल्या काही प्रश्न विचारणार आहेत. दादा, तुमच्याकडे किती म्हशी आहेत? 10. तुम्ही मिळालेल्या दुधापासून किती वाटप करता आणि किती ठेवता? पूर्ण डेअरीला जाते आमचं 60 रुपये लिटर दुकानमध्ये. काय वर जातात भैया, दररोज या दुग्ध व्यवसायामधून तुमचं दूध किती लिटर विकलं जातं? किती लिटर दूध उपलब्ध होतं? एका टाइमला सकाळी 50 लिटर आणि संध्याकाळी 50 लिटर. 100 लिटर रोजचं दूध तयार होतं. पण डेअरीला देतात. काय वर तुम्हाला काय फायदा होते? हो होते. आणि किती रुपये महिन्याला होते? महिन्याला 10 दिवसाचा हप्ता राहते डेअरीचा आणि वरव्याचा काय की एका महिन्याला. तुम्ही यांना खायला काय काय टाकता? खायला मका आणि खल्ली, सरकिडे, सुग्रास. या दुधापासून काय काय बनवता? काहीच बनत नाही, फक्त दूध विकलं जातं. जनावरांना सुका चारा, ओला चारा दिला जातो का? हो सर, दिला जातो. तिथं मशीन आहे सुट्टी करण्यासाठी, ते बारीक करून टाकतो. ही चारा कुठून आणता? शेतातून घरचा. या शेणखताचा काय वापर करता? शेणखत काही शेतात टाकल्यामुळे त्याचे पिकात वाढ होते. तुम्ही सगळं शेणखत एका जागी जमा करता? हा. तुम्ही चेकअप करता दर महिन्याला? नाही, बिमार वगैरे पडलं तर. एक म्हैस एका टायमाला किती देते? आता हे म्हैस आता हे 6.5 लिटर ते 8 लिटर देते. पण ते आता हे कमी देतात. आता हे 4 लिटर देते. तुम्ही एक म्हैस किती रुपयाला आणल्या? हे आता 1,10,000 ते 1,05,000. तुम्हाला विकताना काही फायदा होते की? हो ना. त्याचं वजन किती असतं?